नमस्कार, स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला छान असं आज झणझणीत काळं मटणाची भाजी बनवणार आहे मी. तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मटण छान स्वच्छ असं धुवून घेतलेले आणि त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट होण्यासाठी 15 मिनटं असंच झाकून ठेवणार आहे मी. तर आता 15 मिनटं झालेली आहेत. तर तेलामध्ये छान असा कांदा तळून घ्यायचा. कांदा, कोथिंबीर, खोबरं आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. मस्त कांदा तळला की त्यामध्ये मटण टाकायचं आणि 5 मिनटं छान असं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यामध्ये पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून शिजवून द्यायचं. तोपर्यंत आता मसाला तयार करते. बघा मी इथं बाजरीचं आणि बेसन पीठ थोडंसं छान लालसर भाजून घेतलं आहे. कांदा चिरून घेतलेला आहे मसाला तयार करण्यासाठी. बाजरीचं आणि बेसन पीठ यासाठी जास्त भाजी बनवायची असेल तर मस्त घट्ट होते त्याने आणि चव पण छान येते. खोबरं भाजून घेतले बघा. आता कांदा भाजून घ्यायचा. तोपर्यंत छान असं मटण शिजलेले मऊ. चला आता भाजी बनवूया. कांदा एकदम काळा होईपर्यंत भाजायचा. कढई भांडं पण कांदा भाजताना एकदम काळं होतं, पण कांदा काळा झाला तरच भाजीला छान रंग येतो. तर मसाले घेतले फक्त मटण मसाला, काळा मसाला, मिरची पावडर आणि घरगुती मसाला एवढेच मसाले मी भाजीसाठी वापरणार आहे. तर सगळं वाटून घेतले. खोबरं, कांदा, त्यामध्ये कोथिंबीर पण बारीक केली. छान हिरवा रंग येतो वाटणाला. तर आता कांदा भाजलेले त्याच कढईमध्ये मी छान असा हा मसाला सगळा परतून घेणार आहे. कांदा, खोबरं आणि कोथिंबीर बारीक केलेली आणि हे सगळे मसाला, मटण मसाला, घरगुती मसाला, मिरची पावडर आणि काळा मसाला, हे 4 मसाले वापरणार आहे मी. साध्या सिंपल पद्धतीने भाजी करते बघा, पण छान होते अशीच. मस्त तेल सुटेपर्यंत ह्या मसाल्याला अगोदर परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये हे सगळे पावडर मसाले ॲड करायचे. छान मस्त कलर येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत ह्याला पण परतून घ्यायचं. थोडंसं आळणी पाणी मटणाचं मी त्यामध्ये घालून त्याला चांगलं 10 मिनटं बघा परतून घेतलं मी. छान असं तेल सुटलेले. आता हा मसाला भाजीमध्ये ओतून घ्यायचा. मसाला भाजीमध्ये ओतल्यानंतर थोडंसं पीठ पण पाण्यामध्ये एकजीव करून मी ओतून घेतलेले. बघू शकता अजून उकळी यायची, पण भाजीला रंग किती छान आलेला आहे कमी मसाल्यांमध्ये. छान अशी वरून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस लो करून 2-3 मिनटं उकळून द्यायचं. छान अशी आपली भाजी तयार झालेली बघा. छान मटणाचं ताट तयार झालेलं आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे पुन्हा पुन्हा छान अशा टेस्टी रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.